अजित पवारांकडून मराठा विद्यार्थ्यांची थट्टा करण्यात येते। पीएचडी करून दिवे लावणार आहेत का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। सारथीच्या फेलोशिपवर बोलताना पवारांचा हे वादग्रस्त वक्तव्य आहे। अभ्यासू तरुणांचा अजित पवार यांनी अपमान केलाय अशी आता जोरदार टीका सुद्धा होतीये। या सगळ्या संदर्भात आता विद्यार्थी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरतीये। फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती। आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवावी। त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी। ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे। सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे, एमपीएससी ची ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे। तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदलानी सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे। विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिप संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्मान्य सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू। तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही, पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, आता अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात सारथीतील विद्यार्थी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरतीये। नक्कीच लागवी, आपण पाहिलं तर काल अजित पवारांनी सारथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या विरोधात जे आहे ते खरं तर वक्तव्य केलेलं आहे। सारथीचे संशोधक विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केल्यानंतर खरं तर हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। गेल्या 43 दिवसापासून हे विद्यार्थी सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी खरं तर लाक्षणिक उपोषण आहे ते करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मात्र एकीकडे आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भातली लक्षवेधी उपस्थित केली, तर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री यांनी सारथी संशोधक विद्यार्थ्यांची जी टिंगलटवाळी केल्याचा जो आहे ते खरं तर सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं काल रात्रीपासून हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। काल रात्री शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे, तसेच अजित पवारांच्या निषेधाच्या घोषणा देखील त्यांनी दिलेल्या आहेत। अजित पवारांनी राजीनामा द्यावा, तसेच या सगळ्या प्रकरणानंतर आता हे विद्यार्थी कोल्हापूरच्या दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली देखील आंदोलन करणार आहेत। 12:30 सुमारास हे आंदोलन होणार आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर सारथी विद्यार्थ्यांची अशी टिंगलटवाळी करणं बरं नव्हतं असं देखील सकल मराठा समाजानं म्हटलंय। त्यामुळे आता आज राज्यभर सारथीचे विद्यार्थी आहेत ते आपापल्या पद्धतीनं अजित पवारांचा निषेध करताना दिसून येतील। लागवी, निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। अजित पवारांकडून मराठा विद्यार्थ्यांची थट्टा केली जाते असं म्हटलं जात आहे, कारण पीएचडी करून दिवे लावणार आहेत का असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। सारथीतल्या फेलोशिपवर बोलताना अजित पवार यांचा वादग्रस्त वक्तव्य आपण पाहतोय। अभ्यासू तरुणांचा अजित पवार यांनी अपमान केलाय अशी सुद्धा आता राजकीय वर्तुळातून टीका टिप्पणी होतीये। तर अजित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधातलं वक्तव्य आहे। महाराष्ट्रानं शिक्षणाचा पाया रोवला आणि अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना असं विधान करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी देखील दिली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मराठा नेते राजेंद्र कुंजीर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया अजितदादांच्या या वक्तव्यावर? आता विद्यार्थ्यांकडून सुद्धा संताप व्यक्त होतोय। नाही, असं आहे की विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे उपक्रम आणि त्यांना संशोधन किंवा काही नवीन नवीन विषय देऊन
त्या पीएचडी करण्यामध्ये सुद्धा एक महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जुने विषय किंवा तुम्हाला जे नवीन मार्ग शोधायचे ते शोधून तुम्ही त्यांना संधी दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही म्हणजे आता सारथी असेल किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्याच्यातून जे काही अनुदान द्यायचंय तर ते अनुदान देताना देखील त्या मुलांना थोडंसं मदत होईल, परंतु त्यांना बंधनही घातली पाहिजेत असं माझं मत आहे की त्या विद्यार्थ्यांनी देखील पुढे काही मुलांना घडवावं आणि पे बॅक टू द सोसायटी या मुद्द्यावरती त्यांनी सुद्धा ते जे काही त्यांना सरकार मदत करणार आहे ती पुन्हा रिफंड कुठं कुंजीरजी, व्हायला अजित पाहिजे. पवारांच्या या वक्तव्यासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अजितदादांनी जे बोललेत ना ते अजितदादा आता कुठल्या अर्थाने बोलले हे समजत नाही, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना घडवणं हे त्यांचं काम आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून मदत केली पाहिजे. निश्चित. कुंजीरजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता बाळासाहेब सराटे यांची देखील प्रतिक्रिया येते. बाळासाहेब सराटे यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोतच, पण या सगळ्या मुद्द्यावर प्रतिक्रिया घेण्यापूर्वी अजित पवार नेमकं काय म्हणालेत ते आपण सराटे साहेबांना ऐकूया. फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवायची. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे. सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे, एमपीएससीची ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे. तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदला आणि सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे. फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवायची. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे. सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे, एमपीएससीची ग्रुप सी ची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे. तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदला आणि सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे. विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिप संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्माननीय सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू. तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही, पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. याविषयी बोलण्याकरता बाळासाहेब सराटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सराटे साहेब, तुम्ही देखील ऐकलं असेल अजित पवार यांचं हे वक्तव्य, काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, खरं म्हणजे सारथी संस्थेने जेव्हा आधीपासून पीएचडी होल्डर्सला फेलोशिप द्यायचा निर्णय घेतला तर आतापर्यंत त्यांनी सगळ्या फेलोशिप सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे जेवढे अर्ज असतील त्यांना. अजितदादा जे म्हणले पीएचडी करून काय दिवे लावणार, खरं म्हणजे हे अजितदादा सारख्या जबाबदार माणसाने बोलायला नको. कारण जर पीएचडीची जर क्वालिटी खराब झाली असेल तर त्याला सरकार जबाबदार असेल, त्या सरकारचे जे गव्हर्नन्स आहे ते जबाबदार असेल, त्याला विद्यार्थी कसे जबाबदार असतील? एकट्या विद्यार्थ्यावर त्यांनी असले आरोप करू नयेत की पीएचडी करून काही दिवे लावता येत नाहीत. पीएचडी ही एक सन्माननीय पदवी आहे आणि जेव्हा केव्हा ती तुम्ही लागू केली सारथीमध्ये तेव्हा तुम्ही सगळ्यांना देण्याची पद्धत ठेवलेली आहे. आणि दुसऱ्या ज्या संस्था आहे, बार्टी असेल, महाज्योती असेल, तिथे जर सगळ्या
विद्यार्थ्यांना तुम्ही देण्याची पद्धत असेल तर मराठा समाजाच्या सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली पाहिजे असं आमचं मराठा समाजाच्या वतीने त्याच्यात मागणं आहे. आणि त्याला वेगळी परीक्षा घ्यायची सारथीला काही अधिकार नाहीये, कारण असं ज्या फेलोशिप मिळतात नेट JRFच्या त्याच्यामध्ये कुठे वेगळी परीक्षा होत नाही. ती परीक्षा विद्यापीठ घेत असतं, विद्यापीठ पात्र ठरवत असतं. ती काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन नाहीये वेगळी परीक्षा घ्यायला. विद्यापीठांना त्यांनी आदेश किंवा क्वालिटी मेंटेन करा वगैरे वगैरे. पण विद्यार्थी जेव्हा अर्ज करतो तेव्हा त्याच्यानंतर त्याला अडून पाहणं हे काही बरोबर नाहीये. ज्यांनी अर्ज केलेले आहेत विद्यापीठाने त्यांना पात्र ठरवलेलं आहे त्याच्यानुसार त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.